प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आषाढी एकादशीची यात्रा यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेनंतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांच्या संकल्पनेतून स्वच्छ आणि भव्य स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आले। सकाळी 8 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू आपल्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह पंढरपूर येथे दाखल झाल्या। त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण मोहिमेचं नियोजन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ठोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोरपडे, सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरचे गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके, महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सर्व ग्रामपंचायतीची घंटागाड्या आणि स्वच्छता पथके सकाळीच पंढरपूर येथे दाखल झाली होती। प्रशासनाने एकूण 16 स्वतंत्र पथके तयार करून पंढरपूर ते गोलवाडी चौकापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली। या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी स्वतः स्वच्छता करत आधी केले मग सांगितले या युक्तीचा प्रत्यय दिला। त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या स्वच्छता मोहिमेदरम्यान मंदिर आणि मंदिर परिसरातून 8 ते 10 ट्रॅक्टर चप्पल गोळा करण्यात आल्या, तर परिसरातून सुमारे 30 ते 35 ट्रॅक्टर कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण लोहाडे तसेच पंढरपूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे यांनी संपूर्ण मोहिमेचे प्रभावी नियोजन करून स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडले। आषाढी यात्रेनंतर राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामुळे केवळ परिसर स्वच्छ नाही तर प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छतेचा एक आदर्श उपक्रमही जिल्ह्यात उभा राहिला। अशोक साटे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या याच्यातून स्वच्छतेच्या मोहिमेमधून काल जी पंढरपूरची यात्रा झाली आणि भाविकांनी सगळा जो कचरा समजा ज्यांनी आपल्या वाटप केलेला आहे रस्त्यामध्ये, तो जो कचरा उचलण्यासाठी आहे त्या कचऱ्यासाठी आमच्या सगळ्यांची आज इथे आम्हाला हजर राहायला सांगितलं होतं। आम्ही पंढरपूरच्या मंदिरापासून ते AS क्लब पर्यंत आणि पुढे पण गोलवाडी पर्यंत पूर्ण कचरा हा स्वच्छ केलेला आहे आणि ही जी जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकांना पाळायला पाहिजे। माझा कचरा माझी जबाबदारी हे सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे। आपल्या जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू मॅडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके साहेब, राघवेंद्रजी घोरपडे साहेब, मुख्य सामान्य प्रशासन श्री ढोकणे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी महास्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं। या प्रसंगी स्वच्छता ही सेवा ही ब्रीदवाक्य ठेवून जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, आमचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी मनापासून आणि आमचं कार्य केलं आणि या मध्ये आमचे 2 हात जे स्वच्छता कर्मचारी ग्रामपंचायतचे आहेत, बंधू असतील, भगिनी असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग घेऊन यशस्वी केलं। आज मंदिर परिसर मध्ये व पंढरपूर गावापासून ते एस क्लब पर्यंत हा पूर्ण कचऱ्याची मोहीम काढण्यात आली होती आणि आवर्जून उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी CO मॅडम, डिप्टी CO दोन्ही तिन्ही BDO साहेब व सर्व ग्रामविकास अधिकारी, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायतचे सर्व सरपंच, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावरती हा कचरा विल्हेवाट लावण्यात आला। लगभग 50 ट्रॅक्टर कचरा हा परिसर मधून निघलेला आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांना मी नम्रपणे विनंती करतो की कचऱ्याच्या बाबतीत हा गावचे सर्व परिसरचे लोक साफसुफी करतात, परंतु कचऱ्याचे साफसुफीमध्ये आज मला स्वतःला आपल्या पांडुरंगाची मूर्ती कचऱ्यामध्ये पडलेली भेटली आणि याचे साक्ष जे आमचे सफाईचे कामगार होते सगळ्यांनी पाहिलं। तर मी वारकऱ्यांना विनंती करतो की आपण दर्शनाला येतो, परंतु हा देवाची मूर्ती कचऱ्यात सापडली अशी दुर्दैवी घटना कधी होऊ नये अशी मी दुकानदाराकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि वारकऱ्यांकडून व्यक्त करतो आणि हा मूर्ती मी माझ्याजवळ समोरून ठेवणार आहे अशी सगळ्यांसमोर विनंती आवाहन करतो। नमस्कार, मी हरीश आंधळे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पंढरपूर। आज या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती मिन्नू मॅडम यांच्या संकल्पनेतून प्रथमच यावर्षी सर्व
प्रशासकीय शासकीय लेवलवरचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मॅडमच्या संकल्पनेतून या मॅडमने आवाहन केलं आणि त्या आव्हानाला साथ देत सर्व या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सर्व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित राहिले. सर्वांनी स्वच्छतेची मोहीम यशस्वीपणे केली. मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निघाला. मंदिर कमिटीला मीटिंग मध्ये आम्ही जाहीर आवाहन केलं होतं की या ठिकाणी चपलाचा खूप खर्च पडतो, त्याचं नियोजन लावा. गोरगरीब लोकांच्या चपला या ठिकाणी सोडून जाव्या लागतात. कमीत कमी 10 ते 12 ट्रॅक्टर चपला या ठिकाणी फेकण्यात आल्या. या चपला पाहून आम्हाला खूप दुःख झालं, कारण ह्या चपला गोरगरीब वारकऱ्यांच्या आहेत. मंदिर प्रशासनाला सांगूनही त्यांनी चपलाचं नियोजन लावलेलं नाही. तसंच या महाअभियानाला सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत कमीत कमी 50 ते 60 ट्रॅक्टर घाण या ठिकाणी उचलून बाहेर टाकण्यात आलेली आहे. मी या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सर, बीडीओ साहेब, सर्व विस्तार अधिकारी, सर्व जिल्हा परिषदेची टीम, तसेच पंचवर्षीतील ग्रामपंचायत पंढरपूर, ग्रामपंचायत वळदगाव, ग्रामपंचायत तिसगाव, ग्रामपंचायत पाटोदा, ग्रामपंचायत वडगाव कोलाटी, ग्रामपंचायत गोलवाडी, ग्रामपंचायत सोलापूर सर्वांनी या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेऊन स्वच्छता अभियान यशस्वी राबवलं. मी ग्रामपंचायत पंढरपूरच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि पांडुरंगाची सेवा या ठिकाणी झालेली आहे. सर्व परिसर या ठिकाणी स्वच्छता झालेली आहे आणि सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने मी तुम्हाला अशी शब्द देतो की सर्व आम्ही हा नियमित कार्यक्रम या ठिकाणी राबवू आणि स्वच्छतेचा ध्यास आम्ही हा पुढे संकल्प करून देऊ. आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय बिंदू मॅडम यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो स्वच्छतेचा कार्यक्रम म्हणजे स्वच्छतेची वारी पांडुरंगाच्या दारी असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा कार्यक्रम आम्ही सर्व जिल्हा परिषदेतील सर्व एचओडी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी या सर्वांनी मिळून हा महास्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि आम्ही आत्ताच बघितलं की या ठिकाणी ग्रामपंचायत पंढरपूरचे सरपंच अख्तरबाई यांना कचऱ्यामध्ये अक्षरशः पांडुरंगाची मूर्ती सापडली. आणि भाविकांना सुद्धा या गोष्टीची कुठे जाण पाहिजे की आपण कचऱ्यात काय टाकलं पाहिजे. मुळात कचरा हा केलाच नाही पाहिजे आणि पांडुरंगाची मूर्ती सुद्धा आपण जर कचऱ्यात टाकतो तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मी तर म्हणतो शेकडो टन कचरा या ठिकाणी पडलेला होता. आज ग्रामपंचायत वळदगाव असेल, ग्रामपंचायत शहाजापूर असेल, पंढरपूर, तिसगाव सर्व ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी, आमचे ग्रामपंचायत अधिकारी या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी या स्वच्छतेसाठी हातभार लावलेला आहे. आणि या ठिकाणी शेकडो टन कचरा या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या वाहनामध्ये भरून एका ठिकाणी ग्रामपंचायत पंढरपूर यांनी सुचवलेल्या ठिकाणी टाकलेलं आहे. या माध्यमातून मी जे पंढरपूरला जे येणारे भाविक आहे, या छोटे पंढरपूर जे छत्रपती संभाजीनगरसाठी एक आराध्य दैवत आहे, या भाविकांना एक असं आव्हान करतो की आपण खरोखर या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येतो, परंतु आपण या पांडुरंगाच्या परिसरातच हा कचरा का टाकतो. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने डस्टबिन ठेवलेले असतात किंवा वेगवेगळे स्वच्छतेचे साहित्य ठेवलेले असते, त्या किंवा आपला कचरा आपल्या सोबत घेऊन पण जाऊ शकतो. म्हणून पुढच्या आषाढी एकादशीला आपण 2027ला आपण आपल्या कचऱ्याचं जबाबदारी, आपला कचरा आपली जबाबदारी या पद्धतीने जर वागलं तर निश्चितच आपल्याला कचरामुक्त पंढरपूर पाहायला मिळेल.